लातूर जिल्ह्यात शिवारात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे। मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्यानिमित्त साजरी होणारी वेळा अमावस्या शेतकरी आणि निसर्ग यांचं अतूट नातं अधोरेखित करणारा सण ठरतो आहे। आज काळ्या आईच्या पूजेकरिता शेत शिवार माणसांनी फुलून गेला आहे। पाहूया लातूर मधील वेळा अमावस्याचं खास चित्र। लातूर जिल्ह्यात 19 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या दिवशी शेतकरी, चाकरमानी महिला आणि लहान मुले कुटुंबासह शेत शिवारात दाखल होताना पाहायला मिळालेत। काळ्या आईची म्हणजे जमिनीची पूजा करण्याकरिता शेत शिवारात सकाळपासूनच गर्दी उसळली होती। वेळा अमावस्या हा पूर्णतः शेतीशी निगडीत सण असून रबी हंगामातील पिकांची भरभराट व्हावी, चांगले उत्पादन मिळावे आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ही पूजा केली जाते। या सणाला दर्श अमावस्या किंवा एरळी अमावस्या असेही म्हटले जाते। पेरणीनंतर येणारी 7वी अमावस्या असल्याने कन्नड भाषेतील एरळी या शब्दावरनं हे नाव रूढ झाले आहेत। शेतात कोप बांधून काळ्या आईची पूजा केली जाते। शेतातील पांडव पूजेला विशेष महत्त्व असून पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना वंदन करण्याची परंपराही यावेळी पाळली जाते। ग्रामदेवतेला आंबिलाचा नैवेद्य दाखवून तो शेतातील कोपीवर नेला जातो। यावेळी ज्वारीची भाकर, बाजरीची उंडे, आंबट भात, गोड भात, खीर, अंबिल आणि सर्व भाज्यांची भज्जी असा खास स्वयंपाक केला जातो। शेती नसलेल्या नागरिकांनाही या दिवशी शेतात जेवणासाठी आमंत्रित केलं जातं। सायंकाळी रब्बी पिकातून हेडंगा पेटून फिरवण्याची परंपरा असून त्यामुळे थंडी कमी होते असा समज आहे। हिरवीगार शेती, फुललेली पिकं आणि निसर्गाच्या सानिध्यात होणारी ही पूजा म्हणजेच शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्याचं सुंदर प्रतीक ठरत आहे। वेळा अमावस्या हा एक केवळ सण नाही, तर निसर्गाशी जोडलेली शेतकऱ्यांची श्रद्धा आणि परंपरा आहे। हिरव्या शेत शिवारात साजरा होणारा हा उत्सव लातूर जिल्ह्यातील ग्रामीण संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवितो।